काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात भावाला स्क्रू ड्रायव्हरने भोसकल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती। अशीच एक धक्कादायक घटना आता अंबरनाथच्या MIDC परिसरात घडली आहे। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद आहे। आरोपी फरार होते आणि परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर या सराईत हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी जंग पछाडली आणि थेट धुळे गाठलं का ते तुम्हीही पहा। सीसीटीव्ही पहा। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक दृश्य आहेत। एका बेंचवर 2 जण झोपले होते। अचानक तोंडाला रुमाल बांधून हातात रॉड आणि धारदार चाकू घेऊन 3 जण या दोघांवर तुटून पडतात। पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम भीतीपोटी आपल्याकडे असलेले सगळे पैसे देऊन टाकतो, तर दुसरा तरुण प्रतिकार करू लागतो। 2 चोरटे त्याला मारहाण करतात। पहा ही मारहाण किती भीषण आहे। 23 डिसेंबरची रात्र होती। रात्री 2:47 वेळ होती। अचानक हे त्रिकूट या दोघांवर तुटून पडलं। निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या या तरुणाचे केस धरून त्याच्यावर दोघांनीही चाकूचा मारा सुरू केला। पहा हा पहिला वार, हा दुसरा, हा तिसरा। तरुण प्रतिकार करू लागला तेव्हा लाल रंगाचा शर्ट घातलेल्या या तरुणाने त्याला मारहाण सुरू केली। तो खाली पडला, पुन्हा उठला आणि चाकू खुपसला। हल्ला इतका भीषण होता की तरुण जखमी अवस्थेत खाली कोसळला। तरी देखील हे हल्लेखोर त्याला मारहाण करतच राहिले। जेव्हा त्याची हालचाल थांबली तेव्हा त्यांनी पळ काढला। तरी 2 ते 3 वाजताच्या सुमारास आनंदनगर MIDC मध्ये रोहित कुमार वर्मा आणि अखिलेश वर्मा हे दोघेही कामगार झोपलेले असताना 3 अनोळखी इसमांनी येऊन त्यांचे मोबाईल आणि त्यांचे पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी या फिर्यादी साक्षीदार यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता या आरोपींनी त्यांना चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केलेलं होतं। ज्यावेळी या जखमींना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्यावेळी तात्काळ त्यांना आपण दवाउपचाराकामी हॉस्पिटलला दाखल केलं। रोहित कुमार वर्मा आणि अखिलेश वर्मा अशी या जखमींची नावं आहेत। दुकानाबाहेर झोपणं त्यांना चांगलंच महागात पडलंय। करम ऍक्टिव्हा गाडीवरून हे 3 तरुण आले आणि दोघांना उठवून मोबाईल, पैसे, पाकिटाची मागणी केली। अखिलेश वर्माने लुटारूंना मोबाईल आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चोरट्यांची सटकली आणि त्यांनी भ्याड हल्ला चढवला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे चोरटा धनंजय जाधव उर्फ बॉडीमॅन, संजय जयस्वानी आणि जयेश सोनवणे पोलिसांच्या गळाला लागले। ज्यावेळी आपण तपास केला त्यावेळी आपल्याला या घटनास्थळी आणि त्याला येणारे जे रस्ते येऊन मिळतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आपल्याला प्राप्त झालेलं होतं। त्या प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांचे काही बातमीदारांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की हा गुन्हा धनंजय उर्फ बॉडीमॅन जाधव ह्या आरोपीने केलेला आहे। येणेप्रमाणे हे 3 आरोपी त्या गंभीर घटनेतले आपण अटक केलेले आहेत आणि त्यांनी जबरीने चोरलेले मोबाईल, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, गुन्ह्यात वापरलेला चाकू अशा सर्व चीज वस्तू आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत। चोरट्यांकडून 2 मोबाईल, 2 चाकू, 1 दुचाकी हस्तगत करण्यात आली। मुख्य आरोपी धनंजय उर्फ बॉडीमॅन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उल्हासनगर, अंबरनाथ मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई सुरू असल्याचं समोर आलंय। या घटनेनंतर अंबरनाथ मध्ये एकच खळबळ उडाली। अजय शर्मा, TV9 मराठी, अंबरनाथ।